तू ज्या ज्या गोष्टींना हात लावशील ते त्याचं सोनं होते. सगळे स्वप्न, इच्छा, आकांक्षा सगळं सगळं पूर्ण होते. आज रिझल्ट लागल्यानंतर राणीच्या नावात मेजर चेंज होणार आहे. कसला चेंज? ती आता फक्त हुकमाची राणी नसणार आहे, ती आता ॲडव्होकेट राणी महाडिक होणार आहे. खरं आहे? फक्त ॲडव्होकेट राणी महाडिक नाही, ॲडव्होकेट राणी इंद्रजीत महाडिक. करेक्ट. बरं, आपण निघायचं आता. चला जाऊया. आबा येतो. ऑल द बेस्ट. थँक्यू. स्वामी, राणीनं आमच्या कुटुंबासाठी खूप काही केलंय, खूप सोसलंय. आज ती आहे म्हणून महाडिक कुटुंब टिकून आहे. त्या बिचाऱ्या गरीब मुलीनं लहानपणापासून एक स्वप्न पाहिलं होतं, शिकून अभ्यास करून वकील व्हायचं. तिनं प्रामाणिकपणे मेहनतीनं अभ्यास केलाय. तिच्या प्रयत्नाने यश मिळवते, तिचं स्वप्न पूर्ण होते. स्वामी, सदैव तिच्या पाठीशी उभे राहा. हिला तर सतत लोळत राहण्याशिवाय दुसरं कामच नाहीये. काय झालं मालते? काही हवंय का तुम्हाला? नाही, काहीच नकोय. मी सहज आले होते बघायला तुझं काय चाललंय. काय करत होतीस? मी रेसिपीज बघत होते. आता तुम्ही इतक्या दिवसांनी घरी परत आलात म्हटल्यावर तुम्हाला छान छान करून खायला घालायला नको का, म्हणून. काय खायला घालते? सगळं तर विकतच आणते. मालती, काय झालं? नाही नाही, काही नाही. अगं, मी विचार करत होते, म्हणजे तुला असे चार भिंतीत बसून बसून कंटाळा येत नाही का ग? म्हणजे एवढी हुशार आहेस, आजच्या काळातली मुलगी आहेस आणि चांगली शिकली आहेस पण. मग तुला असं नाही वाटत का की आपण काहीतरी करून दाखवूयात? म्हणजे बघ बाई, मला असं वाटतं की ती अवदसा चुकून जर वकील झालीच तर तुझ्यासमोर केवढी तोऱ्यात वावरेल ती. तू काहीच कामाची नाहीस असं बोलेल तुला. तुला विचारेल प्रश्न की तुमचं कर्तृत्व काय. मग काय उत्तर देणार आहेस तू तिला? अहो मालती आई, हा प्रश्न विचारण्याची तिची लायकी तरी आहे का? अहो ती वकील काय, उद्या जज जरी झाली ना तरी ती माझ्या समोर अशी तोरात फिरू शकणार नाही. तुला असं का वाटतं? ती जरी वकील झाली नाही तरी सुद्धा विक्रांत तिला कंपनीमध्ये एम्प्लॉय म्हणूनच कामाला ठेवणार आहे. मग काय, काहीच न करता मी तिची बॉस असणार आहे. आणि हो, असेल ती हुशार, पण तिच्यापेक्षा लाख पटीनं मी सुंदर आहे. कसे नाही, तिचं माझ्याबरोबर कॉम्पिटिशनच सोडा, कंपॅरिझन सुद्धा होऊ शकत नाही आई. सर, आपण आधी पास लिस्ट पासून सुरुवात करूया. बरं, ठीक ठीक आहे. सर, या लिस्ट मध्ये तर नाव नाहीये, म्हणजे मी फेल. नाही, असं नको बोलूस, असं नाही होणार. तू फेल होणं पॉसिबलच नाही आहे राणी. आपण फर्स्ट क्लास मध्ये चेक करूया ना. एक अगदी बरोबर आहे ग तुझं. तुझी आणि तिची कंपॅरिझन होऊच शकत नाही.
आणि सुंदर तर तू आहेसच, पण मग ती सुंदरता मेंटेन पण ठेवायला पाहिजे ना. मग त्याच्यासाठी डायटिंग आलं, एक्सरसाइज आली. मी तर म्हणते तू आत्ता जरा चालून आहे ना बाहेर, म्हणजे असं बसून बसून कंटाळा पण निघून जाईल आणि एक्सरसाइज पण होईल ना तुझी. आई अहो, मी रोज सकाळी योगा करते, तेवढे इनफ आहे माझ्यासाठी. पण योगा कुठे करतेस? घरात ना. तोच मुद्दा आहे. माणसाने कसं मोकळ्या हवेत फिरायला हवं ग. तू जर अशी मोकळ्या हवेत फिरली नाहीस, निसर्गाशी काही संपर्क ठेवला नाहीस, तर कसं बरं चालेल? तुझं मन कसं प्रसन्न होईल? आणि माणसाचं मन प्रसन्न असेल ना, तर माणूस आहे त्यापेक्षा आणखी सुंदर दिसतो. हो पण आई, ही खिडकी उघडली ना, खूप वारं आतमध्ये येतं. मग बाहेर कशाला जायचंय? आणि मग बाहेर पडलं ना, समोर ती राणी दिसणार आणि मग माझी मेंटल हेल्थ खराब होणार. त्यापेक्षा नकोच, मी इथेच बसते. हो, तेही बरोबरच आहे. पण माझ्याकडे एक जागा आहे. हा, म्हणजे तू त्या जागी गेलीस ना, तर छान अशी पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन घरात परत येशील. हो का? आई, अशी कुठली जागा आहे? देऊळ. अगं, देवळात गेलीस ना, तर तिथलं आनंदी आणि उत्साही वातावरण असं मन प्रसन्न करणारं असतं. तू देवासमोर नुसते हात जोडून जरी बसलीस ना, तरी बघ तुझ्या मनावरचा सगळा ताण निघून जाईल. हो आई, तुम्ही बरोबर बोलताय. मग पण मला आत्ता कुठलंच प्रेशर नाहीये, मग कशाला मी देवळात जाऊ? इतक्या सहज ही रूम सोडेल असं वाटत नाही. आता मला शेवटचा उपाय करावा लागेल. अरे देवा, हे असं होतं बघ, माझं लक्षातच राहत नाही. काय झालं? मी आले कशासाठी होते आणि आपण बोलत काय बसलोय. काय, मी इतक्या महिन्यांनी या घरात आले ना, आणि तुला तर माहितीये मला घरात अस्वच्छता आवडत नाही. हो की नाही? ते किड्या, मुंगी, पाली, जुळई, मला बाई घाण वाटते. म्हणून मी ठरवलं आज अख्ख्या घरात ना आपण स्प्रे मारायचा. म्हटलं आता ऑलमोस्ट सगळं घर झालेलंच आहे ना, तुझीच रूम राहिली आहे, म्हटलं तुझ्याही रूम मध्ये छान स्प्रे करते. हा, एक काम कर, तू बाहेर जा. हा, म्हणजे कसं होईल, मला रूम मोकळी मिळेल ना, छान स्वच्छ होईल बघ तुझी रूम. जा जा, बाहेर जा. हाव, पण काय आता पणबेण करत बसलीयस? आता मी मारतेच आहे ना स्प्रे, तुझ्या रूम मध्ये मारून घेते. आणि स्प्रेचा वास येतो, परत तो तुला सहन होणार नाही. आणि तुझा एवढा सुंदर चेहरा आहे की नाही, मग त्यालाही कसला साईड इफेक्ट होणार नाही. हो की नाही? जा जा, बाहेर जा. आता हिला बाहेर जावंच लागेल. मालती आई, तुम्हाला एक सांगू का? तुम्हाला थोडं वियर्ड वाटेल, पण ह्या स्प्रेचा वास मला खूप आवडतो. तुम्ही अख्ख्या रूमभर तो मारा मारा, मी आहे इथेच. चालू देत. वा, मारा मारा, अजून मारा. काय झालं? काय? एक मिनिट करतो चेक करतो. एक मिनिट. ह्याच्यात पण नाहीये नाव. म्हणजे मी फेल झाले, मी पास नाही होऊ शकले. नाही राणी, मी वकील नाही झाले, मी हारले. राणी, इंद्रजित सरांनी काय काय नाही केलं मी वकील बाबा म्हणून. माझ्या डोळ्यात स्वप्न पेटली, मला आत्मविश्वास दिला, कायम माझ्या पाठीशी उभी राहिली.
आयुष्यात आतापर्यंत त्यांनी केली नव्हती अशी कामं केली. पण मी काय केलं? मी फेल झाले. त्यांचा विश्वास मातीत मिळवला मी. साधी वकीलही नाही होऊ शकली. राणी, राणी तू वकील झालीयस. फक्त वकील नाही झालीस, तू भारतात पहिली आलीस राणी. आणि या बोर्डवर मेन्शन केलंय तू भारतातून पहिली आलीस राणी. आपलं स्वप्न पूर्ण झालं राणी. तू वकील झालीस. सगळं तुमच्यामुळे शक्य झालंय सर. हे यश फक्त माझं नाहीये, हे यश तुमचं आहे, ते आपलं आहे. आपण दोघांनी मिळून मेहनत केली म्हणून आज मी पहिली आले. तुम्ही सोबत होतात, तुमची साथ होती म्हणून पहिली आले मी. राणी, आज पुन्हा एक सिद्ध झालंय. आपण दोघं एकत्र असलो की इम्पॉसिबल सुद्धा पॉसिबल करून दाखवू शकतो. मी खूप खुश आहे आज. मी ना खूप शुअर होतो तू वकील होणार. आणि आज तू झालीस वकील. मी ठरवलेलं ज्या दिवशी राणी वकील होईल ना त्या दिवशी खूप मोठं सेलिब्रेशन करायचं. सर आता आपण घरी जायला आबा मालती मॅडम सगळ्यांना ही गोष्ट सांगायची. नाही नाही नाही, एवढी मोठी गोल्डन मोमेंट आपण इथेच सेलिब्रेट करायची. माझ्याकडे तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. काय सरप्राईज? चल.
बघा माणसं चंद्रावर पोचली तरी आपल्या वस्तीतला पाण्याचा प्रश्न सुटना. हे बाकी बरोबर बोलला. त्या परीक्षेचा रिझल्ट लागला असून त्यात राणी महाडिक थांबा 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 थांबा. यश मिळालं. राणीचं रेडिओवर नाव ऐकलं. राणीचं नाव कशाला रेडिओवर तिच्या येते? भारतातून पहिली आली. ऐक एका तरी. लहानशा वस्तीत लहानाची मोठी होत वकील होण्याचं स्वप्न राणी महाडिकने बाळगलं होतं, ज्याचं आज चीज झालं अशी सगळीकडे चर्चा आहे. वा 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 वा. आहे का काय काय एक नंबर. ए बाबड्या ऐकलंस का? अहो ऐकलं की आपली राणीताई वकील झाली वकील. आणि नुसती वकील नाही, अख्ख्या भारतात पहिली आली भारतात. जाऊन सांग सगळ्यांना. अहो सांगतो की सोडा अभ्यास काय करते दे इकडं. अरे आपल्या राणीताईचं नाव रेडिओवर आलंय रेडिओवर. ती अख्ख्या भारतात पहिली आली. हे काकी तुला कळू नको, आपली राणीताई वकील झाली वकील. मम्मी बाहेर. अगं आपली राणीताई अख्ख्या भारतात पहिली आली वकील झाली ती वकील. राणी वकील झाली अगं. आनंदाची बातमी आहे बघा. अगं पण सुरेखा मावशीला सांगितलं पाहिजे का नाही? सुरेखा ताई बुवा बाहेर या लवकर. मावशे या लवकर बाहेर सुरेखा. अगं बाहेर ये की. काय झालंय सांग की. अहो आपली राणी वकील झाली वकील. भारतात पहिली आली पहिली. खरंच होय? खरंच सांगतेस तू? ऐकलं का? अगं मावशे रेडिओवर राणीताईचं नाव आलंय. सगळीकडे राणीताईची चर्चा चालू आहे. पूर्ण करून दाखवलं. लहानपणापासून एकच स्वप्न बघितलं होतं आणि आज ते पूर्ण केलं. खरंच आज मी भरून पावलो. खरंच ग देवच पावलं म्हणायचं बघा. माझी राणी भारतात पहिली आली. अहो बुवा तुम्हालाच काय, आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटतोय बघा तिचा. आणि हा आनंद आपण सगळ्यांनी मिळून साजरा केला पाहिजे. काय म्हणताय? हा आनंद साजरा झालाच पाहिजे. चला मग लागू तयारीला सगळे. चला आवरायला लाग. अहो सर काय आलोय आपण इथे? सांगतो ते बघ. हुकमाची राणी वकील झाल्याबद्दल अभिनंदन. थँक्यू. अहो सर हे सगळं काय आहे? काय म्हणजे? अरे हुकुमाची राणी भारतातून पहिली आली आहे, मग सेलिब्रेशन जसं व्हायला नको की नाही? अरे कोण म्हणता येत नाही. अरे हुकमाची राणी वकील झाली. अरे हुकमाची राणी वकील झाली. कोण म्हणता येत नाही.
बाबांच्या ऑपरेशन पेक्षा जास्त महत्वाची आहे का माझी परीक्षा? दोन्हीही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. तू अभ्यासावर फोकस कर, पैशांची काळजी करू नको, मी बघतो काहीतरी. हे असं ऑल द बेस्ट कोण करतं? माझ्या राणीचा इंद्रा असंच विश कर. सर, मी राणीचा रायटर व्हायला तयार आहे. माझं खूप मोठं नशीब आहे की मला इंद्रजित सरांसारखा नवरा मिळाला. काय काय नाही केलंय त्यांनी माझ्यासाठी. माझ्या प्रत्येक संकटात माझ्या सोबत उभी राहिली, त्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचू शकले. अजित, अरे किती गोड बातमी दिलीस बघ. शेवटी राणीने करून दाखवलंच. कधी एकदा तिला डोळे भरून बघते, तिचं भरभरून कौतुक करते आणि घट्ट मिठी मारते ना, असं झालंय बघ मला. मला पण राणी वहिनींना मनापासून विश करायचं. त्या कधी घरी येतात ना याची वाट बघतोय मी. हो ना. अगं बाई, हा राणीच्या मिरवणुकीचा आवाज आहे वाटतं. हो आई, तू स्वागताची तयारी कर लवकर. हो, औक्षणाचा ताट तयार करते. आलेच.